जय भीम जय शिवराय. तर आज आपण बघत आहे की भोंदूबाबाचे प्रकरण खूपच वाढलेले आहे आपल्या भारतात, इंडियामध्ये. बाहेरच्या देशामध्ये असल्या गोष्टी नाही आहे, पण आपल्या देशामध्ये जास्त गोष्टी आहेत असल्या. भोंदूबाबा प्रकरण आताच आपण नवीन लेटेस्ट प्रकरण बघितलेलंच आहे सगळ्यांनी. तर याच्यामध्ये सगळे हाय क्लास श्रीमंत लोक, जे शिकलेले आहेत, ज्यांना नॉलेज आहेत, अशी लोकच बळी पडतात. ते असं नाही की सामान्य लोक सुद्धा पडत असतील, पण ह्या लोक सुद्धा बळी पडतात ह्या गोष्टीला. म्हणजे विचार करत नाहीये. आणि खरंच लोक हा विचार करत नाहीये की जर खरंच ह्या जो गोष्टी असतात की भोंदू बाबाकडे आपण बघितलं, आपण श्रीमंत होऊ किंवा आपण जग जिंकू, जर असं जर असतं तर खरंच हे गरीब लोक वगैरे राहिले असतील, रस्त्यावरती वगैरे भीक मागत राहिले असते लोक. जे सामान्य लोक आहेत त्यांची गरीब परिस्थिती अशीच राहिली असते. अरे, एवढा विचार करत नाही की तो समोरचा व्यक्ती जो आहे तो पण जन्माला आलेला आहे, तो काय वर्ण टपकलेला नाहीये, तो पण जन्माला आलेला आहे, आपण पण जन्माला आलोय. आपण त्या लोकांना हात दाखवतो आपला की माझं भविष्य सांग. ज्याला त्याचं स्वतःचं भविष्य माहिती नसतं त्याला आपण सांगतो की माझं भविष्य सांग म्हणून, की माझ्या पुढे लाईफमध्ये काय गोष्टी होणार आहेत ते. म्हणजे विचार जर केला तर हे प्रकरण किती डेंजर आहे ना. तर असो, जे ह्याच्यामध्ये फसतं ते फसतं ते. पण खरंच हसण्याची गोष्ट नाही आहे याच्यामध्ये. खरंच सगळ्यांनी एक डोक्याचा वापर करून एक विचार केला पाहिजे की खरंच आपण असल्या गोष्टीमध्ये फसलं नाही पाहिजे. आणि धन्यवाद बाबासाहेबांचं, ज्यांनी आम्हाला, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीपासून लांब ठेवलेलं आहे ते. खरंच थँक्यू बाबासाहेब. जय भीम जय शिवराय.